अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई यांनी पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक महेश तरडे, सुधाकर सुराडकर, उप अधीक्षक शिवराज जगदीश मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पंचायत समिती बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता श्रीमती रेश्मा ओमकार नाईक वय वर्ष 31 व जिल्हा परिषद बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता सतीश वसंत कांबळे वय वर्ष 52 यांच्यावर 25,000ची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून कारवाई केली। तक्रारदार महिलेकडून तिच्या गावाच्या विकास कामाचे अंदाजपत्रक मंजूर करण्याच्या कामाकरिता या दोन्ही लोकसेविका रेश्मा ओमकार नाईक व लोकसेवक सतीश वसंत कांबळे यांनी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी 30,000 रुपये लाचेची मागणी केली होती। आरोपी रेश्मा नाईक यांनी 25,000वर त्यानंतर तडजोड केली। त्यानुसार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी लोकसेविका रेश्मा नाईक यांनी तक्रारदार यांना लाचेची रक्कम बांधकाम विभाग जिल्हा परिषद अलिबाग येथील सहाय्यक अभियंता लोकसेवक सतीश कांबळे यांच्याकडे देण्यास सांगितली। याबाबत अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी अलिबाग येथे सापळा लावला। त्यानुसार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान लोकसेवक सतीश कांबळे तक्रारदार यांच्याकडून 25,000 रुपये लाचेची रक्कम बांधकाम विभाग जिल्हा परिषद अलिबाग कार्यालयात स्वीकारत असताना सापडले। या प्रकरणी लोकसेविका रेश्मा नाईक व लोकसेवक सतीश कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली। अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबईच्या पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे, पोलीस हवालदार श्री जाधव, पोलीस नाईक श्री तामणेकर, महिला पोलीस नाईक बसरे, पोलीस नाईक श्री नाईक, पोलीस शिपाई श्री माने, पोलीस शिपाई श्री चौलकर यांनी या कारवाईत भाग घेतला। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।